GST promulgation ordinance हाडपा खातीर इट इज अकॉर्डन्स विथ द सेंट्रल गव्हर्मेंट. हो पयलो ऑर्डिनन्स आमी आज पास केलो, तो केंद्र सरकारान ऑलरेडी पास केल्लो आसा. दुसरो आयटम एजेंडा आशिल्लो इट इज एन एक्स पोस्ट फॅक्टो एक्सपेंडिचर सँक्शन फॉर द इंटरनॅशनल योगा डे. ताका जो आमी एक्सपेन्सीस केल्लो ताका एप्रुवल आशिल्लें. Third, there is an appointment of one Dr. Sanjay Altekar and Dr. Harish Peshwe. He is a medical gastroenterologist and a oncologist, especially contract basis चेर दोन्ही दोतोरांक आमी गोवा मेडिकल कॉलेजीत अपॉइंटमेंट दिल्या. ताज्या उपरांत एक आमचो मये पॉलिटेक्निक हांगासर सेक्युरिटी गार्ड अपॉइंटमेंट करपाचे हांगासर थ्रू ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. द सेम थिंग आमकां एक फार्मसी कॉलेजीत युटिलिटी अटेंडंट करपाक जाय आशिल्ली थ्रू द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. ताज्या उपरांत फिलिंग अप ऑफ द पोस्ट ऑफ द NABL एक्रेडिटेशन कन्सल्टंट फॉर द पॅथॉलॉजी जे आमकां कोवीड लॅबा खातीर आमी वापरता. तांकां कोवीड लॅबा खातीर आमी नवीन स्टाफ जो घेतला NABL तांची कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट इन गोवा मेडिकल कॉलेज. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल हाजे फाटली पेंडींग आशिल्ले एक दोग जाण इंजिनियर आमचे एक्झिक्युटीव इंजिनियर मिस्टर अनंत गांवकर आनी लक्ष्मीकांत चोडणकर हाजे रेग्युलरायजेशन कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट करपा खातीर. ताज्या उपरांत देर इज एन proposal for granting the approval of extending period of the distribution of the APL and NPL. रेशन कार्डाचे आमी जे APL आनी हांकां दिल्लो तो फक्त पिरियड थोडोसो एक्सटेंड करपाक जाय आशिल्लो, ताका टायम एक्सटेंड करपा खातीर दिलो. टेबल एजेंडाच्या भितर एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द पर्चेस ऑफ डिफरंट थिंग्स इन अ गोवा मेडिकल कॉलेज अंडर द कोवीड हाच्या खातीर ताका एप्रुवल दिला. ताज्या उपरांत हँड ओवर ऑफ द मार्सेल कदंबा बस स्टँड टू KTC. ताज्या उपरांत एडॉप्शन ऑफ द स्पेशल इंस्ट्रक्शन रिलेटेड टू द रिलीफ it is an adoption of the special instruction related to the relief operating for the COVID-19 global pandemic. ताज्या उपरांत कदंबा कॉर्पोरेशन हांच्यांनी जशें कोवीड वॉरियर काम करता त्याच बरोबर कदंबाच्या सगळ्या स्टाफ ज्यांनी आपल्यो बसीस इवॅक्युएशन्स वेगवेगळ्या स्टाफाक हाडपाक तांकां एप्रिसिएशन्स आनी तांचे लॉकडावन पिरियडांत तांच्यांनी काम केलें ताची बिल्स आनी हेचे क्लियरन्स आशिल्लें. Proposal for granting the approval lifting of the allocation of the distribution of the food grain for the migrant ज्यांच्या कडेन रेशन कार्ड ना अशा लोकांक सुद्दां केंद्र सरकारान ह्या फावटी पर हेड 5 kg ऑफ रायस डिस्ट्रिब्यूट करपाचो ठरयला. आमचे कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर ऑफिस जे मायग्रंट्स राज्यांत रावता ज्यांच्या कडेन रेशन कार्ड ना तांच्यांनी आपली नोंद जी आसा ही डेप्युटी कलेक्टर ऑफिसान करपाची आनी डेप्युटी कलेक्टराक इन्फॉर्म करतलो. थ्रू द डेप्युटी कलेक्टर आनी मामलेदार तांकां डिस्ट्रिब्युशन जे आसा 5 kg पर हेड हे डिस्ट्रिब्युशन जातलें. केंद्र सरकारची ही येवजण आसा की ज्या निमित्तान मायग्रंट लेबर्सा खातीर कशाच पद्दतीचो त्रास जावचो न्ही म्हणून. आयच्या कॅबिनेटान आमच्यो ज्यो सगळ्यो ठरलेल्यो SOPs आनी कोवीड हाच्या बद्दल सगळ्या कामाच्या बद्दल डिस्कशनूय जालें आनी चडांत चड कशा पद्दतीन गोंयच्या सगळ्या लोकांची काळजी घेवपाची हाजेर डिस्कशन हें सगळ्या कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबर जालें. सगळ्यांचे पयर आमी जेन्ना डिसिजन घेतलें तेन्ना जेन्ना फ्लायट सुरू जाल्यो ट्रेन सुरू जाल्यो ताच्या उपरांत आमकां एक्सपेक्टेड चड लोक येतले बट बऱ्याच जाणांच्यो फ्लायट्स कॅन्सल जाल्यो ट्रेन कॅन्सल केल्यो. आमी कंटिन्युअसली इन टच वीथ एविएशन मिनिस्टर रेल्वे मंत्रालय आनी मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेर्स अजुनूय बी आमचे स्टँडर्ड गोवन जे आसा हे भायल्या कंट्रीनी आसा तांकां हाडपा खातीरय बी वेगवेगळे कडल्यान आमचे प्रयत्न सुरू आसा. इटालीच्यान पयर आयले, लंडन खुबशे जाण आनी आनिकूय बी वेगवेगळे कडेन गोवन आसात आनी डायरेक्ट फ्लायट्स गोवन न येयल्ल्या कारणान तांकां आजून प्रॉब्लेम फेस जाता. हांवें काल परत मिनिस्टर ऑफ द एविएशन आनी मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेर्स हांकां सेपरेटली लेटर बरोवन डायरेक्ट फ्लायट्स जी आसा फ्रॉम द युरोप आसतले लंडन आसतले डायरेक्ट फ्लायट्स गोंयांत येवची किंवा डायरेक्ट फ्लायट्स जी आसा ही तेंची गोंयांत जेणे करून भायर आशिल्ले सगळे जाण हांगासर येवपाक तांकां मेळचें हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. एक दोन गजाल आतां जी कॅबिनेटान एक गजाल जी मुद्दाम डिस्कशन जालें सगळ्या मंत्र्यांच्या बरोबर डिस्कशन केल्या उपरांत आमी थारायलें की आमी 3 SOP आशिल्ले. एक कोवीड नेगेटीव सर्टिफिकेट कंपल्सरी आशिल्लो, दुसरो कंपल्सरी कोवीड टेस्ट आनी थर्ड इज एन 14 days क्वॉरंटायन आशिल्लो. आमी सगळ्या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर डिस्कशन करून ताच्या उपरांत आमी आतां पर्यंत आमकां 1000 टेस्टाचो रिपोर्ट हो रोखडोच आमी दुसरे दिसा पर्यंत येवंक शकता.
आणि सगळ्यांच्या बरोबर डिस्कशन करून एक आमी फायनल आत्तां निर्णयाच्या पर्यंत पावल्या. भितरले 2 SOP विच आमी मेनटेन दवरता की एक जो कोवीड नेगेटिव्ह सर्टिफिकेट कंपल्सरी आनी कंपल्सरी कोवीड टेस्टिंग हे दोनूच दवरता. 14 days होम क्वॉरंटायन जो आसा तो आमी काडून उडयता आनी जेणे करून की गोंयच्या लोकांनी भिवन वचपाची गरज ना. गोंयचें सरकार जी सगळी काळजी जी आसा ही सगळ्यांची घेता. प्रत्येकाक एक तर कोवीड नेगेटिव्ह सर्टिफिकेट हाडपाची अदर हय वॅलीड फ्रॉम द विदीन द 48 hours फ्रॉम वॅलीड लॅब ओके with approved lab. आणि सेकंड इज एन कंपल्सरी टेस्टिंग. आमकां हो प्रोटोकॉल जो आसा हो आमी सद्या तरी एक 3 तारखे पर्यंत दवरता. कारण ताज्या उपरांत लॉकडावन फुडलो कितें जातलो कितें ना आनी फुडले कितले लोक येतले आनी कितें हाजेर सगळ्याचेर कंट्रोल करून ताज्या उपरांत मागीर आमी चेंजीस करतले. वेळच्या वेळी काही SOPs आमी बदलता कारण त्या वेळाची सिच्युएशन त्या वेळाची सगळी कंडिशन पळोवन सरकार सगळे निर्णय घेत आसता. आमकां काळजी आसा गोंय सरकाराक पुराय गोंयच्या मंत्रिमंडळाक सगळ्या लोकांची काळजी आसा आनी आमी सगळे जाण जायती काळजी लोकांची घेत आसा. गोंय अजुनूय बी ग्रीन झोनान आसा. आमी मेनटेन करता की जे पेशंट्स आयले हांगासर हे सगळे आमी बॉर्डरीचेर जशें की आमी एअरपोर्टाचेर रेल्वे स्टेशनाचेर किंवा गोंयच्या बाउंड्रीत भितर येता आसतना तांकां आडयले तांकां टेस्ट केले तांकां क्वॉरंटायन करून दवरले आनी ताज्या उपरांत तांकां डायरेक्टली कोवीड हॉस्पिटलांत एडमीट केले. आनी ताच्याच खातीर आमकां अजुनूय खात्री आसा की एडमीट जाल्ल्या पेशंटा पैकी फुडल्या 2 ते 3 दिसां भितर बऱ्यापैकी पेशंट्स जे आसा म्हणजे मॅक्झिमम नंबर हो परत एकदा रिकवर जावन आपल्या घराय वयता. म्हणजे थोडे दीस 7 दीस क्वॉरंटायन सेंटरान रावन ताज्या उपरांत घराय वयतले. ओके हाजेर जायत्यो गजाली आमी वेळच्या वेळी बदल करीत आसा. नॉर्मल पॅसेंजर्स जे येता तांकां आमी थ्रोट स्वॅब घेतले म्हणजे तेजी टेस्टिंग करतले तांकां धाडून दितले तांचो रिजल्ट येयल्या उपरांत तांकां इन्फॉर्म करतले आनी ते दिता आसतना आमी तेंच्या कडेन एक प्रोटोकॉलूय दिता की तुजी टेस्ट केली म्हटल्या उपरांत तुवें तुजो रिपोर्ट येयसर तुवें सोशल डिस्टन्सिंग सांबाळप मास्क वापरप तुज्या घरच्या बरोबर मिक्स जावप ना. म्हणजे इन शॉर्ट तुवें स्वताक तूं सेल्फ क्वॉरंटायन करून घेवप टील द रिपोर्ट. कारण ताका जर दवरलो जाल्यार खूब तेंप उरता तो. पण टील द रिपोर्ट ही कॅन म्हणजे सपोज 1 दीस लागलो रिपोर्ट येवपाक जाल्यार 1 दीस एखाद्या मनशान आपल्याक स्वताक सेल्फ क्वॉरंटायन करून घेवपाक काय हरकत ना. असो इजी प्रोसेस जो आसा आमी करता आनी ताका रिपोर्ट जो आसा हो ताका टेलिफोनिकली इन्फॉर्म केलो वयता. पॉझिटिव्ह येयले जाल्यार ताका आमी एडमीट करतले. बाकीचे मागीर लागले जाल्यार ताच्या फॅमिलीक क्वॉरंटायन करतले. आमचो बाब थोडोसो बाब निलेश काब्राल काही तुमकां ब्रीफ करतलो काही विशय जे फाटल्या 2-3 दिसांनी चलतलो तो. इशू कितें आसा खुबशे आमचे आदले आमदार आदले मंत्री खंय तरी कोणाचेर गव्हर्मेंटाचेर टिका करता आनी टिका करपाचो इशूच येना. खंय तरी वचोन चीफ सेक्रेटरीक मेळटा कोण प्रेसाक घेवन आपणाच्या ऑफिसान प्रेस कॉन्फरन्स घेवपाक हे सिंपल. पूण जे आज म्हाका दिसता CMान जे गोश्टी केल्ल्यो आसा आतां ते SOP बदलपाचें कारण कितें हें कोण विचारना. SOP बदलपाचें कारण कित्याक गोंयांत आमी मॅक्झिमम 1000 टेस्ट करूंक शकता. 1000 टेस्ट सगळे कोविडाचे. आनी जे दीस SOP बदलली तें कारण कितें आशिल्लें की तेतूंत 4000 लोक येवपाचे आशिल्ले गोंयांत. 4000 लोक येवपाक हेच मागीर जे एलिगेशन करता हेच म्हणटाले गोव्हर्मेंटान सुविधा करूं नाशिल्ली तेजी वेवस्था करूं नाशिल्ली. ह्यो गोश्टी जर सारक्यो करपाक जाय जाल्यार SOP बदलले जाता. हांकां ऑफिसान टिका करपाक वा खंय तरी येवन टिका करपाक सोंपें न्ही. व्हेरी म्हणजे एडमिनिस्ट्रेशन इतले 24 वरां काम करता खुबशे गोश्टी ते करता आनी आज पासून म्हाका दिसता CMाक आनी एडमिनिस्ट्रेशन जे आसा हेल्थ डिपार्टमेंट जावं आमचो हेल्थ मिनिस्टर आनी बाकीचे सगळे हेल्थ डिपार्टमेंट आनी एडमिनिस्ट्रेशन इतलें काम करता की टू कीप गोवा इन द ग्रीन झोन. टिका जे करता हांकां टिका करपाचो इशू कितें येवं शकता. काल पयर टिका केली आनी CMाक कितें कितें म्हटलें की आमकां गोंयकारांक की भायर येवन कितें करूंक सोदतले आनी आपूण तितून येतलो आमी कांय कागाणां घालूं ना तूं यो मरे आमी पळयता तूं कितलो आसा तो. पूण म्हाजें सांगपाचें कितें आसा ज्यो गोश्टी गोंयकारां खातीर आज पासून CM 24 वरां मॉनिटर करता आनी हेजे खातीर हें आमी गोंय सांबाळलेलें आसा आनी हेजे फुडें सांबाळटले. आज जे SOPीक डिसिजन घेतलेले 4000 लोक येतले म्हूण आज परतून CMान क्लियर सांगलेलें आसा स्टेटमेंट चेक केल्लो आहा की गोंयांत कोण येता तांकां सगळी कोवीड टेस्ट करून जातले. आमची कॅपॅसिटी 1000 आसा.
1000 वयर जर कोण येयलो तर तेंची टेस्ट घेतले आणि सपोज जर ते घरा गेले आणि पॉझिटिव्ह टेस्ट येयलो तर तांकां आनी तेंच्या फॅमिली भितर सगळे हाडून पयलीं कोविड-19 कोण लागला तांकां कोविड हॉस्पिटलान आनी तेजी फॅमिलींक इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटायन करतले आणि हे डिक्लेरेशन करूनच भितर सरतले. हे क्लियर म्हाका दिसता सीएमान सांगलेलें आसा आणि आमचे जे कोण आसा पळय ते टिका करपाच्या तेणी समजून घेवपाक जाय की ज्यो गोष्टी and when you are in the administration you have to take it at that particular point. आम्ही ऑलरेडी कॅबिनेटान डिसिजन केन्ना खूब पाटी सांगला की सीएम इज ऑथॉरिटी, ते सगळे डिसिजन घेवंक शकना. सीएम इज मॉनिटरींग 24 hours. आम्ही कॅबिनेटान जर असले 24 वरां आम्ही मॉनिटर करूं शकना. म्हाका दिसता सीएम आणि हेल्थ मिनिस्टर दोगूय मॉनिटर करून जी जी डिसिजन लागता ती डिसिजन बरी घेतलेली आसा. हे गोंया भितर म्हाका दिसता सगळ्यांनी एप्रिशिएट केल्ले आसा. तेन्ना हे कोण फालतू कोण नांव घेता सीएमाक नांव घालता पळय तेच ते आसतले पयलीं, कित्याक they are under frustration because the CM has made the arrangements properly, seen that Goa is green, and frustration has crept up into them, finding no other elements of creating खंयतरी political agenda. म्हाका दिसता हांव ताका एडवायस करूंक शकता की पॉलिटिकल एजेंडा जेन्ना इलेक्शनां आसा ते सगळे एजेंडा हाडा आणि बीजेपीचे कितें जर तुमकां दिसता की चुकलेले आसा. आतां आमी एक पॅन्डेमिकाचेर चालू आसा. गोंयचे गव्हर्मेंट आनी गोंयच्या लोकां खातीर गोंयचे गव्हर्मेंट काम करता तेजेर ना टिका करत. सजेशनां सीएम सदां सांगता येवन दी, आमचे कडेन सजेशन सीएम घेता आणि वांगडा बसून तो सोल्युशन काडटा. तुमकां जर दिवपाक जाय सीएमाक दिया, असले एक्विजिशन करता पळय तितून शोज युअर फ्रस्ट्रेशन ऑफ लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन अँड वेर यू हॅव रिच्ड. म्हाका दिसता हा फक्त एकूच गजाल मंत्री बाप निलेश काब्राल हांणी सांगले. एक दोन गजाली मुद्दाम म्हणून हायलायट करता. 10वीची परीक्षा घेवची म्हणून हेच लोक काही जाण खूब मोठो प्रेशर हाडटाले आणि जेन्ना आमी जेन्ना एग्जाम डिक्लेअर केली तेन्ना हेच लोक जे काही लोक जे आसा हे कोर्टानूय गेले ती परीक्षा जावची न्हय म्हणून. पण आज स्मूथली परीक्षा सुरू जाता, खूब बरें दिसता. भुरग्यांच्या तकले वयलें टेन्शन कमी जालें. सगळ्या सीफेररांक हाडचें म्हणून हेच लोक जे म्हाज्या बंगल्याच्या समोर घेवन हांगासर आंदोलन करपा खातीर आयिल्ले आणि त्या सगळ्या सीफेररांक हाडल्या उपरांत आमी तांकां वेवस्थीत रित्या हॉटेल क्वॉरंटायनान दवरले. ह्याच लोकांनी त्या काही जाणांक फुडें काडले आणि तांकां आपल्या गांवांत हाडूं नाका, ह्या हॉटेलान दवरूं नाका. हेच लोक म्हणजे जेका आमी म्हणटा की दोशी वटेंतल्यान उलोवपी जे लोक आसा पळय न्ही, हे लोकांक कळटा गोंयकार खूब शाणे आसा. गोंयकारान ह्या कोविडाच्या परिस्थितीत खूब गजाली शिकल्या आणि म्हाका दिसता त्या खातीर म्हणजे एके वटेन सीफेरराक हाड परत दुसऱ्या लोकांक उबे करता सीफेरराक हांगांतल्यान धांवडून घाल म्हणून हेच लोक सांगतात. हे सगळ्या लोकांनी वळखल्या. त्या खातीर आमी वेळच्या वेळी म्हणजे इवन दो आतां जे स्टँडर्ड गोवन किंवा इंडियन जे फॉरेन कंट्रीज आशिल्ले ताका आयल्या आमकां एमएचएन सांगली की तांचो SOP बदला की SOP काय हरकत ना की आमी पळयता की इतके दीस उरला 7 days करा. आमी कालच्यान SOP तेजी बदलली, एमएचएची गायडलायन येना फुडें. तांकां फक्त 7 days होम इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटायन 7 days फॉर द होम क्वॉरंटायन. इवन दो हॉटेल्सांक आमी इन्स्ट्रक्शन्स दिली की तांचे एडवान्स 7 days पयशे घेतले ते रिफंड करपाचे. The government is very much transparent, very much open for the public also to give the suggestions. त्या खातीर कोविड महामारीचेर ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी वेगवेगळ्यो गजाली करता आसतना जशें बाब निलेश काब्राल हांणी सांगलें की आमी सगळे जाण हे सगळें करता हे गोंयकारां खातीर करता. आमकां खबर आसा की गोंय राज्य हें कोरोना व्हायरस मुक्त कोविड-19 मुक्त दवरपा खातीर आमी सदोदीत 24/7 आमचें काम करपी म्हणजे कोविड वॉरियर कोविड हॉस्पिटलाचो कन्सल्टंट पासून लास्ट आमच्या चेक पोस्टाचेर आसलेलो आमचो हेल्थ वर्करा पर्यंत दे आर वर्किंग 24/7 म्हणजे 2 म्हयने जाले. म्हणजे कंटिन्युअसली काम करप सोपी गजाल न्ही. तांचें अभिनंदन करपाक जाय. तांचें कोणूच अभिनंदन करिना. खंय तरी बारीकशें चुकतालें हेका खंय तरी निवेदन दी तेका निवेदन दी आनी तेंय बी म्हणजे कोरोना मुक्त जाल्या उपरांत ग्रीन झोन आसल्या उपरांत भायर सरल्या. ताच्या पयलीं कोण भायर सरोंक नासले, सगळे जाण भितर बसलेले. आतां भायर सरल्या म्हणजे म्हाका दिसता तुमकांय कोण मेळनासले, फक्त खंयच्यान तरी पयशान सांगतालो. आतां तुमकां सुद्दां मेळोंक भंय दिसतालो. म्हाका दिसता कंटिन्युअसली तुमकां हांवूच मेळ्ळा. त्या खातीर आतां लोकांक जेन्ना दिसता सेफ आहा तेन्ना लोक भायर सरल्या आनी तेन्ना लोकांक आंदोलनां आनी तेन्ना सगळ्यो गजाली आसा. त्या खातीर आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसा. आमी कॅबिनेट म्हणून सगळे कलिग्स ताका सगळ्यांक कन्सल्टेशन घेवन वेगवेगळी सजेशन्स आमी सदांच इम्प्लिमेंट करता. गोंयचे लोक आमच्या बरोबर आसा हें काही जाणांच्यान पळोवन नजो इतकेंच म्हाका दिसता. I don't know. Sir,
ना आमी जेन्ना ही SOP जेन्ना स्ट्रिक्ट केली तर ती वेगळी SOPची आनी गरज ना, कारण आमी प्रत्येकाक जेन्ना म्हणटा की तुका टेस्ट केलो वतले जाल्यार ती ताका महाराष्ट्राक वेगळी SOPची गरज ना. कोण म्हटलें खंयसर हय ना तूं मेल धाडपाक लाय मरे हांव हेका सांगता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्साक न्ही कॉन्टेक्ट करपाक. अरे म्हाका कंटिन्युअसली वॉट्सॅपाचेर फोन कॉल करीत आसा बट तूं एक मेल धाडपाक ताका सांग CM ऑफिसाक मेल करपाक लाय तूं दी न्ही. तुका समजूंक ना आयला एक्सप्लेन तुका आमी ते दिसा जे सॅटर्डे जेन्ना फ्लायट चालू जावपाच्यो जाल्यो पळय न्ही फ्लायट बुकिंग्स आनी हे जेन्ना सगळें पळयलें पळय न्ही अंदाज आशिल्लो 4000 लोक येवंक शकता. 4000 जर लोक आयले जाल्यार आमी जेन्ना पळयलें की आमच्या कडेन आतां कॅपेसिटी आमची 1000 टेस्ट आमी एका दिसान करूं शकता. 4000च्यो टेस्ट करता जाल्यार 4 दीस वचपाक लागले आनी 4 दीस गेले जाल्यार हे लोक घरात कडेन रावतले आसले. हाजो सगळ्याचो विचार करून आमी थरयलो की 3 ताका दिले, एक कोवीड नेगेटिव्ह हाड, एक कंपल्सरी टेस्टिंग आनी थर्ड इज होम क्वॉरंटायन फॉर 14 डेज पडटलें. ताच्या खातीर तुका सांगता आमी जेन्ना 2 दीस पळयलें मॉनिटर केलें ट्रेनी कॅन्सल जाल्यो फ्लायट्स कॅन्सल जाल्यो लोकांनी बुकींग कॅन्सल केली हें पळयल्या उपरांत आतां ऑन एन एवरेज 1000 लोक येता आनी 1000 लोक इज मॅनेजेबल. आयज काडली जाल्यार ताचो फाल्यां रिपोर्ट मेळटा म्हणून वी हॅव टेकन दीस डिसिजन टील म्हणजे ओवरलोड जेन्ना लोक चड येवपाक लागतले तेन्ना ताचो वेगळो विचार केलो वयतलो. सेल्फ जनरेटेड ट्रॅव्हल पास आयज नवीन आमी ॲप डावनलोड केला गोवा हाजेर की तांच्यांनी आपले सगळे डिटेल्स दिवपाचे आनी ताका डायरेक्टली सेल्फ जनरेटेड मेळटा. तांच्यांनी बॉर्डरीचेर येवपाचो आनी तो फॉर्म डिक्लेरेशन दिवपाचो टेस्ट करपाचें वचपाचें. ऑफकोर्स कोरोना व्हायरस पयलेच फावटी येयला हाज्या पयलीं नासलो. ताच्या खातीर जो प्रोटोकॉल जो आसा हो वेळच्या वेळी बदलतलोच. सी फेरर्साचो विशय परत तुका सांगता आमी इंडिविज्युअल सी फेरर्सा कडल्यान पयशे घेवंक ना, तेंच्या कंपनीनी पेड केल्या आनी आतां तर फक्त 7 दिसां खातीर क्वॉरंटायन आसा. इवन दो जेंच्यांनी 14 दिसाचे पयशे भरलेले आमी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की तांकां 7 दिसाचे पयशे रिफंड करचे. अरे MHAची गायडलायन एकदां काडून पळय. MHAचे गायडलायन नॉट ओन्ली फॉर द सी फेरर्स, दोज पीपल हू आर फ्रॉम फॉरेन कंट्री, एनी पीपल कोणीय जो आसा नॉट सी फेरर फक्त न्ही, जो इंडियन देशा भायर आसा जो देशांत येता ताच्या खातीर पयलीं म्हटलें की 14 दीस तेणी पेड क्वॉरंटायनान रावचो म्हणून. आतां तेंच्यांनी म्हटलां 7 दीस पेड क्वॉरंटायनान रावचो. आमी वी आर नॉट ट्रिटींग एज अ सी फेरर एज अ डिफरंट. तो सगळो आमी सगळे इंडियन हे एकूच स्टेट केल्ले आनी त्या गायडलायनी प्रमाणेच फॉलो केल्ले आसा. 50 वर्सांचे वयर पुलीस आसा पळय तांकां रेल्वेचेर ड्युटी आसपाक अशें आसलें पूण आतां तांकां रेल्वेचेर तिंगा ड्युटी घालता. आतां हांव पळोवंक जाय चॅक करता. एक तारखेच्यान ते बदलूं शकता बट 1 तारखेची सुद्दां आमच्यान अंदाज घेवन ताच्या उपरांत चेंज करूं येता म्हणून म्हटलां न्ही. 1 तारखेक ट्रेनी सुरू जाता बट त्यो लिमिटेड ट्रेनी जातल्यो तरी सुद्दां आमी अजुनूय बी म्हणजे ज्यो खूब ट्रेनी ज्यो आसा कारण ह्यो बरेचशे गोंयकार जे विदीन द कंट्री आशिल्ले ते बरेचशे जाण आयले उपरांत लोड अजून तितको ना. 1 तारखेच्या उपरांत आमच्यान विचार करूं येता. खाजगी बसवाल्यांचो विशय आमचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हँडल करता तो तांचे कडेन उलोवप सुरू आसा. तूं जून 19 उलयता. जून 19 पर्यंत तेज्या वेळार आमी हँडल करुया वेवस्थीत रित्या. तेणीच सांगलो न्ही रे विशय. आतां तेणी तो दितालो तूं वेगळ्या पद्दतीन विचारता मातसो कारण ताका सांगलां हांवें ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हँडल करता. GMCची बिल्स आसा ती सगळी बिल्स फाटली सगळी आशिल्ली पळय न्हू हय आनी ताज्या उपरांत आतां आमी जे 200 वेंटिलेटर्स मागयल्या पळय न्ही इट इज ऑल टुगेदर एप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता कितें तरी एक 22-23 कोटीच्या वयर वता ती सगळी इन्क्लुडींग वेंटिलेटर्स. GSTचो जो सेंट्रलाचो ताका कितें जाला तर जम्मू काश्मीर ही परत आतां युनियन टेरिटरी जाली सो चेंजीस करचे पडटा पळय न्ही तेज्या अनुसार केला तेंच्यांनी. जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाचो खंयसरूच विशय ना. फक्त हांव परत सांगता आनी आमचो बाब मिनिस्टर पंचायत मंत्री बाब माविन गुदिनो हांणी इतकेंच म्हटलेलें की इलेक्शन घेता खंयच म्हणूंक नाशिल्लें. हांवें ताका मुद्दामून विचारलें तुमच्याच पत्रकारान कोणी तरी ताका विचारलें जिल्हा पंचायतीच्या बद्दल सांग मरे म्हणून. हांव परत सांगता तेणी म्हाका स्पेसिफीक सांगलें की पत्रकारांनी आपल्याक होच प्रश्न विचारलो हांवें ताका सांगलें तांकां कितें तरी तुज्या कडल्यान अपेक्षीत आशिल्लें. तेणी सांगलें हो निर्णय जावपाचो जाल्यार कॅबिनेटान जातलो
हांगा जावचो ना. म्हणजे तेजो अर्थ की एग्जाम सोंपल्या उपरांत इलेक्शन घेता न्हू. परत एकदा सांगता हां विचारपी तूं जातलो दिसता. तेजो निर्णयच ना अजून. तेज्या उपरांत लास्ट लॉकडावन कंप्लीट जावन न्ही. हेल्थ सेक्रेटरीन म्हटलं आमच्या. आयल कन्सर्न हांव चॅक करता. हांव तेजी दखल घेता कारण बरोबर आसा त्याच खातीर सांगलें न्ही. म्हणजे हांवें पळयलें ताज्या उपरांत आतां अशा पद्दत आमी कितें केलां शेवटी त्या कार्यक्रमाक खंय तरी आमी सगळे प्रोजेक्ट जे आसा हे हँडल अप जाल्या. आतां आमी विचार करता